नवनाथ उठ, नवनाथ बस, नवनाथ भाकर खा, नवनाथ भूक, नवनाथ दात घास, नवनाथ आंघोळ कर. काय रे तुझी लायकी नव्या बन. तुझ्या पक्षाची महापौर असलेली जी महापौर आहे मुंबई महानगरपालिकेची, त्या महापौर ताई तुला कुठल्या शब्दामध्ये तुझी लायकी काढतात हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. तुझ्या पक्षात तुझी लायकी नाही नव्या बन. तुझ्या अवकात काय तुझ्या पक्षाच्या लोकांनी ठेवली नाही. मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात जर तुला जर अशी भाषा वापरत असतील, नवनाथ उठ, नवनाथ बस, तर तुझी लायकी काय सांग. एक प्रवक्ता म्हणतो एका पक्षाचा. अरे तू कसला प्रवक्ता रे. तू तुझ्या जिंदगीवर नव्या बन. तुझी लायकी आम्हाला शिवसैनिकाला तर माहीत होतीच, पण तुझ्या पक्षाच्या लोकांनी तुझी लायकी काढली भर मुंबई महानगरपालिकेमध्ये. त्यामुळं तू तुझी अवकाश जेवढी आहे तेवढं तू टीका करत जा. रोज उठून संजय राऊत साहेबांवर भुकतो, उद्धव साहेबांवर भुकतो, आदित्य साहेबांवर भुकतो. अगोदर एक पत्रकार होता, आम्ही तुझा सन्मान केला, पण तू आता एका विशिष्ट पार्टीचा दलाल बनला आणि एका पार्टीचा तू चापलुसी करतोय. हे तुला शोभत नाही. नव्या बन. किती भोकाची एक मर्यादा असते रे. भोकायला पण एक मर्यादा असते रे. नवनाथ बन. ती मर्यादा तू ओलांडलास. संजय राऊत साहेबाची सकाळी मुलाखत झाली की लगेच तू प्रति उत्तर द्यायला तू तयार असतो. पण तुला ज्यावेळेस तू प्रति उत्तर देतो त्याखाली ज्या कमेंट असतात त्या कमेंट एकदा वाचत जा घरी आल्यावर, की आपल्याला कुठल्या शब्दाने कुठल्या शिव्याने लोक आपला उद्धार करतात. हे नव्या बनणं नक्की वाचावं. शिवसेनेवर वारंवार बोलतो. तुझी लायकी, तू बेकार चोट आहे रे नव्या बन. तू बेकार चोट आहे. तुझ्यावर बोला एवढी तुझी लायकी पण नाही. पण तुझी लायकी आज त्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या महापौरांनी काढलेली आहे. त्या ताईंनी काढलेली आहे तुझी लायकी. नवनाथ उठ, नवनाथ बस. काय बेकार चोट जिंदगी रे तुझी नव्या बन. चल निघ. जय महाराष्ट्र.